नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून 1 वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेला इसम जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कामगिरी। गुन्हे शाखा युनिट 2 चे अधिकारी व पोलीस अंमलदार हे पाहिजे फरार तडीपार आरोपितांचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके व शंकर काळे यांना गोपनीय बातमी मिळाली की नाशिक रोड पोलीस ठाणेकडील रेकॉर्डवरील तडीपार इसम नामे विशाल गायधनी हा शिंदेगाव भुजबळ कॉम्प्लेक्स समोर नाशिक रोड परिसरात वावरत आहे। अशी बातमी मिळाल्यावरून सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट 2 यांना देऊन त्यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, शंकर काळे, पोलीस हवालदार मनोहर शिंदे अशांना बातमीची खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून 1 वर्षाकरिता हद्दपार केलेला इसम नामे विशाल गायधनी यास भुजबळ कॉम्प्लेक्स समोर शिंदेगाव नाशिक रोड नाशिक येथे सापडणार असून ताब्यात घेऊन विचारपूस करता त्याने त्याचे नाव विशाल अशोक गायधनी वय 25 वर्ष असे सांगितले असता त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी नाशिक रोड पोलीस ठाणे येथे हजर करून सदर आरोपी याचे विरुद्ध नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके यांनी फिर्याद देऊन म.पो.का अंतर कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।